ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली आहे। मॉरिस यांना फेसबुक लाईव्हद्वारे घोसाळकरांवरती गोळ्या झाडल्याचं समजतंय। दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशनच्या मैदानामध्ये त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे। दुपारी 3 वाजता अभिषेक घोसाळकरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील। तर याबाबत अधिक माहिती जाणून घ्या विक्रांत यांच्याकडून। विक्रांत, सध्या काय अपडेट आहे? तुम्ही घटनास्थळावरून आपल्याशी संवाद साधतायत। खरं तर हेच ते ऑफिस आहे। मॉरिस नावाचा जो व्यक्ती आहे, जो स्वतःचं नाव मॉरिस भाई असं स्वतःचं नामकरण करून घेतलं होतं, स्वतःला समाजसेवक अशा प्रकारची ओळख तो स्वतःची करून देत होता, त्याचं हे ऑफिस आहे। खरं तर या ऑफिसमध्येच, या कार्यालयामध्ये जो गोळीबार आहे तो गोळीबार झालेला आहे। या कार्यालयाच्या जवळच त्याने काल साडी वाटपाचा कार्यक्रम जो आहे तो महिलांसाठी ठेवला होता आणि त्यासाठी त्याने अभिषेक घोसाळकर यांना बोलावलेलं होतं, त्यांना तसं आमंत्रण दिलेलं होतं। अभिषेक घोसाळकर सुद्धा आले होते। साडी वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला, तो पार पडला आणि त्यानंतर मॉरिस नावाच्या व्यक्तीने त्यांना विनंती केली की आपण माझ्या कार्यालयात जाऊन एक फेसबुक लाईव्ह करू, कारण आपल्या दोघांच्या कार्यकर्त्यांच्या मनात जो संभ्रम आहे की आपल्या दोघांचं पटत नाही, आपल्या दोघांमध्ये वाद आहे, तो संभ्रम आपण दूर करू आणि त्यासाठी म्हणून फेसबुक लाईव्ह करण्यासाठी म्हणून मॉरिस भाई म्हणजे मॉरिस आणि त्याच्यासोबत अभिषेक घोसाळकर हे दोघेही त्या कार्यालयात आले। फेसबुक लाईव्ह सुरू झालं। साधारण 1 ते 1.5 मिनिटानंतर मॉरिस जो आहे तो उठून बाजूला गेला। तो म्हणाला तुम्ही 2 मिनिट बोला, त्यानंतर मी पुन्हा येतो। हे सगळं झालं। त्यानंतर 2 मिनिट जे आहेत ते आपले अभिषेक घोसाळकर बोलले। त्यानंतर ते ज्यावेळी उठत होते, निघत होते, त्यांनी आपले मोबाईल टेबलवरून उचलले आणि निघत होते, तेवढ्यात त्यांच्यावर पहिली गोळी जी आहे ती झाडली गेली। अशा प्रकारे त्यांच्या शरीराला एकूण गोळ्या लागल्या आणि त्यानंतर आपण पाहू शकतो की उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। यानंतर मॉरिस जो आहे तो पहिल्या मजल्यावर गेला। पहिल्या मजल्यावर जाऊन त्याने स्वतःला गोळी झाडून घेतली, अशा प्रकारची माहिती जी आहे ती यावेळी अभिषेक घोसाळकर ज्यावेळी घटना घडली त्यावेळी अभिषेक घोसाळकर यांचे जे कार्यकर्ते इथे उपस्थित होते, अर्थात ते कार्यालयात नव्हते, कार्यालयाच्या बाहेर होते, कार्यकर्त्यांनी आत जाण्याचा प्रयत्न केला होता। मात्र विक्रांत, अधिक अपडेट घेतच राहणार आहोत, पण तत्पूर्वी दहिसर स्पोर्ट्स क्लबच्या बाहेरची ही दृश्य आहेत। त्यांचं पार्थिव जे आहे ते आता घरी नेलं जातंय। अभिषेक घोसाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता।